मी शेखर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता शेरीचवाडी। आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आज महायुतीच्या माध्यमातून भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा गट या महायुतीच्या माध्यमातून आज मुलाखतीसाठी आम्ही सर्व फलटण तालुक्याच्या संपूर्ण भागातून आपापल्या जिल्हा परिषद गटातून इथं मुलाखतीसाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेची निवडणूक ही मिनी मंत्रालयाची निवडणूक म्हणून समजली जाते। ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर आपल्या भागातून योग्य असा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा योग्य सक्षम असा उमेदवार देणं, यासाठी आपण सर्वजण फलटण तालुक्यातून इथं आज मुलाखतीसाठी जमलेलो आहोत। तर अतिशय महाराष्ट्राचं वातावरण बघता सर्वत्र महायुतीचं सरकार बहुतांश भागातून बहुमताने निवडून येत आहे। आता सकाळच्या माहितीनुसार महायुतीच्या सर्व महानगरपालिकेच्या जागा या सकाळच्या मोजणीपासून प्राधान्यानं पुढे आहेत किंवा विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। तरी होऊ घातलेली जिल्हा परिषदेची ही निवडणूक तशी पाहिली तर ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे। ग्रामीण भागाच्या मुख्य समस्या म्हणजे गावाला जोडणारे रस्ते असतील, सांडपाणी असेल, स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्याच्या सुविधा, रोजगार, शिक्षण, त्या ज्या समस्यावरती जे प्रभावीपणे काम करणारे उमेदवार येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीत यशस्वी होणार आहेत किंवा जनता त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। आता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष लागून राहिलेली सातारा जिल्हा परिषदेची अतिशय महत्वाची अशी निवडणूक आणि या सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा व फलटणचे कार्यसम्राट आमदार सचिन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुलाखतीचा इथं कार्यक्रम होतोय। अजितदादा गट आणि भाजपा गट या दोन्ही गटाचे संयुक्त इथं मुलाखतीचा आज इथं सजाई गार्डन येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी आपापल्या गटातून सर्व आम्ही आपापल्या कार्यकर्ते आपल्या गटाचा सक्षम उमेदवार किंवा भावी सदस्य कोण असावा याची शिफारस करण्यासाठी आपापल्या गावातून कार्यकर्ते घेऊन इथं आज आम्ही शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आलेलो आहे। तरी आम्ही वाठार जिल्हा परिषद गट व वाठार पंचायत समिती गट अतिशय महत्वाचा समजला जाणारा या भागाचा विकासाच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा जिल्हा परिषदेचा गट आहे आणि सर्व तालुक्याचं नेहमीच या वाठार गटावरती विशेष असं लक्ष असतं। अतिशय चुरशीची अशी लढत नक्कीच होणार आहे आणि या गटासाठी आता सध्या चर्चेत असलेले उमेदवार ढवळचे माजी सरपंच विष्णुपंत लोखंडे हे सध्या महायुतीकडून प्रबळ असे उमेदवार समजले जात आहेत। त्यांचा आजूबाजूच्या सर्व गटामध्ये अतिशय दांडगा असा संपर्क आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे। तरी बघूया आपण या मुलाखतीसाठी बसलेल्या पॅनल वरती बसलेले सर्व सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून कुणाची उमेदवारी डिक्लेअर करतायत या अनुषंगाने आज या मुलाखती ठेवलेल्या आहेत। तरी नक्कीच वाठार गटाचा विकासाच्या दृष्टीनं या पॅनल बसलेल्या योग्य उमेदवार प्रतिनिधी म्हणून आम्हाला देतील आणि आम्ही त्या उमेदवाराच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे आणि प्रभावी काम करून एक विजयाची पताका नक्कीच फडकवू असे आम्हाला आशा आहे। या